करायचं आता यातून काहीतरी बोल घ्यायचा आणि राजकीय कुस्तीचा आखाडा तुम्हाला घडवायचा. कुस्ती चालू झालेली आहे, तगडी कुस्ती लागलेली आहे. या जळगाव जिल्ह्याचं भूषण आणि या जळगाव जिल्ह्याचं वैभव ट्रिपल भारत केसरी विश्वविजेता पैलवान आणि DYSP विजय भाऊ चौधरी विरुद्ध बरोबर लढणारा पैलवान मुस्तफा खान जम्मू केसरीचा मानकरी आहे. अशी कुस्ती लागलेली आहे. हजारो जणांच्या काळजाची धगधग वाढलेली आहे. कुस्ती सोपी नाही. चौदंडी चालू झाली, गर्दन खेच चालू झाली. पोलादी मनगटाला भिडली, डोक्याला डोकं लागला आणि कोटाला लागण्याचा तुकार प्रयत्न होता विजय चौधरी पैलवानचा. जम्मूकर कमी नाही. मंगेश दादा एक नंबर माणूस आहे. मुस्तफा खान जम्मू अशी कुस्ती लागलेली. माननीय मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन आखाड्यावरती आहे. मंगेश दादा जवान आमदार साहेब आखाड्यावरती आहे. भव्य आणि दिव्य असं मैदान, थोडी चोड आणि थोडी तोड अशा कुस्त्या, खचाखच गच भरलेलं मैदान. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती, पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं. दुपारी 2 वाजल्यापासून पोलीस डिपार्टमेंटचं फार मोठं सहकार्य आहे. दुपारी 12 वाजल्यापासून आम्ही 2ला आलेलो म्हणतो इथं. चुकीची दुरुस्ती साहेब, पण सांगण्याचं तात्पर्य एवढं, 23 जुलै 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक प्रकारात या भारत देशाला पहिला पदक मिळवून दिला पैलवान खाशाबा जाधव यांनी. भारताचा तिरंगा झेंडा उंचावती गेला, राष्ट्रगीत गायला गेलं. 52ला पदक आणलं. 52 पासून 55 पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते. पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पैलवान खाशाबा जाधव यांना. घोडेश्वर नावाचं गाव सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात असा एक इतिहास आहे. आज विजय चौधरी पैलवान DYSP, नरसिंग यादव DYSP, राहुल आवारे पैलवान DYSP, सुनील साळुंखे पैलवान DYSP. मगाशी मी उल्लेख केला साहेब, 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSP होऊ शकत नाही. बरोबर आहे का दादा? पण लाल मातीत घाम गाळणारे आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP. हे कौतुक, हे कसब लाल मातीचं आहे. पैलवान जुना काळ बदललाय. जुन्या काळात पैलवान घरात सांभाळणं, गावची प्रतिष्ठा, घराण्याचं वैभव. पण आज करिअरच्या दृष्टिकोनातून कुस्तीकडे पाहिलं तर काय वावगं ठरणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची विचारधारणा पुढे नमो कुस्ती महाकुंभ, नाद कुस्तीचा प्राण व्यसन मुक्तीचा. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज गिरीश भाऊ महाजन साहेबांनी एवढं मोठं संयोजन, एवढं मोठं नियोजन आज केलेलं आहे. शाबास हो. आणि जम्मू कराकडे कब्जा केला आणि आला मैदानात आला शिलाईवाडी नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊलीचा आणि कदालो बच गयो. मगाशी सांगितलं विजय चौधरी पैलवानचा हुकमी नाव गदालो. भल्या भल्यांना स्मरण दाखवलं या गदालो नावावरती. 2014, 15 आणि 16 सलग 3 गदा या जळगाव जिल्ह्याला मिळाल्या. पैलवान विजय चौधरी यांच्या रूपाने खरोखर नतवांना चौधरी इथं हजर आहे, आमच्या माई इथं हजर आहे. सजासजी काही घडलेलं नाही.
पाठीमागं आई वडिलांचं फार मोठं कष्ट आहे. एक पैलवान घडत असताना आई वडिलांचं कष्ट, वस्तादाचं योगदान, रोहित पटेल सारखे वस्ताद लाभले म्हणून हे शक्य झालेलं आहे. जन्माची भाकरी या कुस्तीनं दिली पैलवान विजय चौधरी यांना. आज माटी टाका माटी. पुण्यामध्ये पैलवानकी गेली, नोकरी मिळाली या कुस्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण हिंदुस्थानाला परिचित झाला या जळगाव जिल्ह्याचा सायगाव बगळी. सायगाव बगळी नावाचं गाव चाळीसगाव तालुक्यातलं, या जिल्ह्याचं भूषण, या जिल्ह्याचं वैभव. मडियाळ गिरणा काटावचं गाव आणि कुस्तीचा दैदिप्यमान इतिहास चालू आहे. दीपक काळे यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद दीपक काळे. कुस्ती करा सायगाव बगळीचे दीपक काळे. कब्जा घेतला विजय चौधरी पैलवानने. धाव आणि प्रतिधाव चालू, काही घडू शकतं. हाताची नवदर काढण्याचा प्रयत्न, पण प्रतिस्पर्धी तेवढा सावध आहे. चंबुका वा सकाळ गार 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 फिरायला लागला. शाबास शाबास. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ईर्ष्याला लपवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. पैलवान विजय चौधरी यांचा प्रतिस्पर्धेने समज केलेली आहे. काही घडू शकतो. बले 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 आणि घुटला. शाबास शाबास शाबास. या सह्याद्रीचा शिवा विजय